नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. मी यशवंत परडे आपल्यासमोर आयोगाचे मागचे झालेले काही PYQ ॲनालिसिस करणार आहे, जेणेकरून 2025च्या इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न चालू होत आहे. लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सवास सुरुवात केव्हा केली? विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पर्यायांचा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 1894ला. 1894ला सर्वप्रथम महात्मा गांधी जेव्हा भारतात येतात, भारतात आल्यानंतर ते लोकमान्य टिळकांना असे संबोधतात की लोकमान्य टिळक हे अखंड विशाल महासागरासारखे व्यक्ती आहे, याच्यामध्ये सहजासहजी कोणाला डुबकी मारता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2चा विचार जर आपण केला, 1895ला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती टिळकांनी साजरी केली. पर्याय क्रमांक 4चा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर 1896च्या लखनौ अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक असे म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. जर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर लोकमान्य टिळक याविषयी एक्स्ट्रा माहिती जर पाहिली आपण, तर 2 जानेवारी 1881ला केसरी या वृत्तपत्राची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. लोकमान्य टिळक हेच बॉम्बे प्रांतातील पहिले राजकीय कैदी म्हणून बी संबोधले जातात. विद्यार्थी मित्रांनो, 1893ला लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सवास सुरुवात केली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 2, महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 वर्धा. वर्धा या ठिकाणी महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 2025 ही आयोजित करण्यात आली. महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेची विजेता भाग्यश्री फड आहेत. पर्याय क्रमांक 2चा जर विद्यार्थी मित्रांनो आपण विचार केला तर अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 2025 येथे आयोजित करण्यात आली. याची विजेता आहे पृथ्वीराज मोहोळ. प्रश्न क्रमांक 3, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 रवींद्र शोभणे. पर्याय क्रमांक 2 तारा भवाळकर. पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे. पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती चपळगावकर. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर असेल 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला, रवींद्र शोभणे हे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन अमळनेर या ठिकाणी पार पडले. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला, न्यायमूर्ती रानडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वप्रथम निवड झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 4, हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत बऱ्याच वेळा हे वेगवेगळ्या एक्झामला विचारले गेलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे. विद्यार्थी मित्रांनो, थोडं PPTमध्ये करेक्शन आहे, ते न्यायमूर्ती रानडे. पर्याय क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील. पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिराव फुले. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना रा महाजनी यांनी संबोधले. आपण थोडं कर्मवीर भाऊराव पाटीलबद्दल जर विचार केला तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी कार्ले या गावी करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची पण स्थापना बऱ्याच वेळेस एक्झामला विचारण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 याचा आन्सर योग्य असेल पर्याय क्रमांक 3 हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांना शहाजीराव गायकवाड यांनी म्हटले आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कलम कितीमध्ये देण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 108. पर्याय क्रमांक 2 कलम 72.
पर्याय क्रमांक 3 कलम 161, पर्याय क्रमांक 4 कलम 123. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यायाचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतींना असतो, पण संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थानी असतो स्पीकर म्हणजे सभापती हे अध्यक्षस्थान भूषवत असतात. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3चा जर आपण विचार केला तर कलम 161 नुसार गव्हर्नर म्हणजेच राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4चा जर विचार केला आपण तर कलम 123 नुसार प्रेसिडेंटला अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 कलम 72 राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कलम 72 नुसार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच वेळेस हे एक्झामला या चारही ऑप्शनवर बरेच प्रश्न विचारून झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 2 सुधा मूर्ती, पर्याय क्रमांक 3 सायरस पूनावाला, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला नरेंद्र मोदी यांना 41वा क्रमांकाचा लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण सायरस पूनावाला यांना 39व्या क्रमांकाचा लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 सुधा मूर्ती यांना 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लिमिटेड आणि रिपीटेड वाचण्याला महत्त्व दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला मार्क चांगल्या प्रकारे मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 7 संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले? पर्याय क्रमांक 1 तृणधान्य वर्ष, पर्याय क्रमांक 2 उंट वर्ष, पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पर्यायाचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 तृणधान्य हे वर्ष संयुक्त राष्ट्र महासभेने 2023 मध्ये घोषित केले होते. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण तर संयुक्त राष्ट्र महासभेने 2024 हे उंट वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केले. विद्यार्थी मित्रांनो, योग्य आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून घोषित केले. विद्यार्थी मित्रांनो, खूप व्हेरी IMP म्हणलं तरी पण हे क्वेश्चन जमेल, कारण की बऱ्याच वेळेस करंट अफेअरमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला असतो. प्रश्न क्रमांक 8 अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या 4 पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची. पर्याय क्रमांक 1 बघूत आपण विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार या नावाने ओळखले जाते. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक 4 काशीनाथ हरी मोडक यांना माधवनुज या नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2चा कडे आपण लक्ष दिलं तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशवसूत या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9 काकोरी कट केव्हा घडून आणण्यात आला? पर्याय क्रमांक 1 1925, पर्याय क्रमांक 2 1928, पर्याय क्रमांक 3 1929, पर्याय क्रमांक 4 1930. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक तारखा पाठ करत न जाता काही ट्रिक्सच्या माध्यमातून पण आपण लक्षात ठेवू शकतो. तर मी तुमच्यासमोर एक शॉर्टकट ट्रिक्स घेऊन आलेलो आहे, तर याच्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. या ट्रिक्स अशी आहे की काकू मलाच म्हणतात. का म्हणजे काकोरी कट केव्हाचा झाला? 1925ला. मलाच म्हणजे मिरत कट 1928ला झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ला म्हणजे लाहोर कट 1929चा आहे. च म्हणजे चितगाव कट 1930चा आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी आपल्या ट्रिकच्या माध्यमातून पण शिकायच्या आहे. प्रत्येक आपल्या लेक्चरमध्ये एक ट्रिक असेलच कोणत्या ना कोणत्या क्वेश्चनसाठी. प्रश्न क्रमांक 10चा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण, हा प्रश्न करंटच्या माध्यमातून विचारण्यात येत असतो. खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 मणिपूर, पर्याय क्रमांक 2 झारखंड, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र,
पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मणिपूर. मणिपूर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. मणिपूर राज्याचे CM म्हणजे मुख्यमंत्री हे भाजप पक्षाचे आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि मणिपूर राज्याचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आहेत. ही राष्ट्रपती राजवट 13 फेब्रुवारी 2025ला लावण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही डेट पण लक्षात ठेवायचे आहेत. काही डेट पण एक्झामला विचारले जात असतात. कलम 356 नुसार जर सरकार घटनेनुसार चालत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, 2 कलमानुसार आपल्याला राष्ट्रपती राजवट लावता येत असते राज्यामध्ये. कलम 365 नुसार केंद्र सरकारच्या निर्देशांकांचे पालन केले नसेल तर यानुसार बी आपल्याला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येत असते. आतापर्यंत सर्वाधिक वेळा मणिपूर राज्यात 11 वेळा लावण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात 3 वेळा लावण्यात आलेली आहे राष्ट्रपती राजवट. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम पंजाब या राज्याने लागू करण्यात आली. आत्तापर्यंत तेलंगणा आणि छत्तीसगड या 2 राज्यात केव्हाही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लास्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया या देशांकडून आपल्याला शुभेच्छा संदेश यांचे वाचन कोणी केले? म्हणजे जे आपल्याला शुभेच्छा संदेश ज्या देशांकडून आले होते त्याचे वाचन कोणी केले? पर्याय क्रमांक 1 फ्रँक अँथोनी, पर्याय क्रमांक 2 सच्चिदानंद सिन्हा, पर्याय क्रमांक 3 JB कृपलानी, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पर्यायांचा काही विचार केला तर फ्रँक अँथोनी हे तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2 सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा यांचे अध्यक्षस्थानी नाव JB कृपलानी यांनी संबोधले होते. सच्चिदानंद सिन्हा म्हणजे तात्पुरते म्हणजे हंगामी अध्यक्ष म्हणून यांची पण निवड करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 4चा जर विचार केला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आलेली होती. सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष बनवण्याचे कारण म्हणजे फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार आपण वयोवृद्ध सदस्यांना आपण अध्यक्षस्थानी भूषवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला जरूर कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्यासमोर असे वेगवेगळे क्वेश्चन घेऊन येतो. रोज तुम्हाला करंटच्या माध्यमातून ऑल GKच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी डेली लेक्चर घेऊन येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा प्रतिसाद असाच माझ्यावर राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.